आज मंत्री महोदयांनी अतिशय उत्तर म्हणजे कार्यक्षमतेने आणि उत्तर समाधानकारक दिलंय। फक्त माझा एकच प्रश्न आहे मंत्री महोदयांना की याच्यातले किती अधिकारी कर्मचारी आता कार्यरत आहे आणि कार्यरत असतील तर तुम्ही आज त्यांना निलंबित करणार आहात का? चौकशी SIT होत बसेल, कारण आपण सहजपणे म्हणाला नसती मी पाठवेन, आश्वासन नसती पाठवण्यापुरतं आहे, मंजूर करण्यापुरतं कुठे आहे तुमची SIT? म्हणजे उद्या जर ही SIT मंजूरच झाली नाही, आश्वासनाची पूर्तता होईल, नसती गेल्याचा आनंद होईल, पण नसती गेल्याने SIT लागणार नाही, म्हणून जे कार्यरत अधिकारी कर्मचारी आज आहेत त्यांना तुम्ही आता सस्पेंड करणार आहात का, निलंबित करणार आहात का? मामला गंभीर आहे, तुम्ही एक कार्यक्षम मंत्री आहे, अशा इतक्या जबरदस्त मंत्र्यांकडून जबरदस्त उत्तर अपेक्षित आहे। नाही, सुधीर भाऊचं म्हणणं बरोबर आहे की शेषराव टाले नावाचा इथला जो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरनी सारा बदमाशा केल्या आहेत आणि आमचे महसूलचे अधिकारी यामध्ये आहे की नाही हे तर विभागीय आयुक्त ही चौकशी, कारण ती एक 18/4 जमीन आहे, ती महसूल खात्याची आहे, त्यावर लेआउट नाही असं आता सांगताय, पण जर लेआउट निघालं तर आमचे अधिकारी दोषी निघतील। पण हा नगर विकास विभागाचा प्रश्न आहे पूर्णतः, त्यामुळे मी माननीय एकनाथजी शिंदे यांच्याशी आज संध्याकाळपर्यंत या अधिकाऱ्याला तर गुन्हा दाखल केलाच पाहिजे, या अधिकाऱ्याचं निलंबन केलं पाहिजे, या शासनात ठेवण्यात लायकीचा अधिकारी नाही आहे, इतकी परिस्थिती गंभीर आहे, इतकं वाईट करून ठेवलं आहे। म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याने किती नियम तोडायचे तर सारेच नियम तोडलेले आहेत, एकही नियम असा नगर विकास खात्याचा नाही की ज्या अधिकाऱ्याने तोडला नाहीये। पण मी या ठिकाणी एवढंच सांगेल की माननीय एकनाथ शिंदेजी नगर विकास मंत्री आहे, त्यांच्याकडे आजच निलंबनाची मी नस्ती पाठवेल, यांची SIT चौकशी करण्याची आजच त्या ठिकाणी मंजूर मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठवेल आणि सभागृह संपण्याच्या पूर्वी संपूर्ण या ठिकाणी काय काय चौकशा याच्यात लागल्या गेल्या आणि कुठपर्यंत परिस्थिती आहे, काय काय झालं आहे हे मी सभागृहाला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन। त्यात एकच गोष्ट आणून देतो की उत्तर देताना निलंबन करण्याचा अधिकार मंत्री महोदयांना आहे, नगर विकास विभागाला प्रस्ताव पाठवण्याची आवश्यकता नाही। माझ्या एका लक्षवेधीवर महसूल विभागाचा अधिकारी होता, आदिवासी विभाग मंत्र्यांनी त्याला निलंबित केलं आणि म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की बावनकुळे साहेब जबरदस्त नेते आहे, विदर्भाचा वाघ आहे, आता महाराष्ट्राचे वाघ झाले आहे, तुम्ही निलंबित करा तर खरं प्रश्नाला योग्य समर्पक देईल आणि कोणी माईचा घाल यानंतर या ठिकाणी अशी हिंमत करणार नाही। क्रीडांगण म्हणजे त्या लहान मुलांच्या सुदृढतेचं लक्षण आहे, जर त्यांनी तिथं त्या ठिकाणी अन्याय केला तर मला वाटतं निलंबित करा, संपला विषय। मान्य सुधीर भाऊच्या भावना आणि संजय गायकवाडजी सर्वांच्या भावना लक्षात घेता मी या शेषराव टाले नावाचा अधिकारी जो आहे ज्यांनी या संपूर्ण बदमाशा केल्या त्यांना निलंबित करण्याचा या ठिकाणी आदेश काढू आणि याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारण ही फौजदारी मामले आहेत सर्व, त्याकरता सुद्धा आपण पुढची कारवाई करू। झालं ना, आता निलंबित केलं भाऊ, मंत्री महोदयांनी केलं निलंबित। 10 डिसेंबर 2010 इथं निर्णय झाला 11:15 ज्या दिवशी निलंबनाचं उत्तर दिले जाईल त्याच दिवशी आदेश अंमलात आणला पाहिजे। अध्यक्षांनी निर्देश दिले, तुम्ही एकदा पाहायचं असेल तर बघून घ्या, 10 डिसेंबर 2010 तर निलंबनाच्या आदेशाची अंमलबजावणी ही आजच झाली पाहिजे, कारण हे उत्तर या सभागृहामध्ये अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशानुसार आहे। फक्त एवढे आठवण करून देतो आणि पाहिजे असेल तारीख वेळ सेकंद देतो। हो अध्यक्ष महाराज करतो। ओके, चला शेवटचं झालं ना, तर एवढं चांगलं उत्तर दिलं ना। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी निलंबनाच्या कारवाईची घोषणा केली, समर्पक उत्तर पण मला मिळालं, पण माझी अपेक्षा अशी आहे की जी SIT आपण नेमणार त्याचा टाइम बाउंड कार्यक्रम म्हणजे 1 महिन्यात ही चौकशी पूर्ण करून सगळी कायदेशीर प्रक्रिया आपण पूर्ण करावी, गुन्हे दाखल करावे अशी माझी मागणी आहे। 1 महिन्यात नाही होणार, 3 महिन्यामध्ये अध्यक्ष महोदय, 3ही विभाग आहे, महसूल आहे, नगर विकास आहे, गृह आहे, 3 महिन्यामध्ये पूर्ण चौकशी करू आणि या चौकशीची संपूर्ण कारवाई 3 महिन्यात पूर्ण करू।